बघा एअर स्टँडर्ड सायकल स्टार्ट करूया आपण. लास्ट लेक्चरला आपण सायकल्सचे नावं लिहून घेतले होते. पाच प्रकारच्या सायकल्स आहेत. कॅनॉट सायकल आहे, त्यानंतर ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युअल कंबशन सायकल आणि ब्रेटन सायकल है ना. अशा 5 प्रकारच्या सायकल होत्या. या सायकल सुरू करण्यापूर्वी 2 गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं काही प्रोसेसेसचे नाव तुम्हाला माहिती पाहिजे. बाकीचे माहिती नसले तरी चालतील, पण ह्या 2 प्रोसेस आता जसे असे सायकल्स पुढे जातील तुम्हाला कळतीलच एक एक प्रोसेस, पण ह्या 2 प्रोसेस सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या आणि यांच्यामध्ये जास्त काय म्हणतो आपण कॉम्प्लिकेशन्स येतात. एक राहतं आयसोथर्मल प्रोसेस आणि एक असणार आहे एडियाबॅटिक प्रोसेस. ओके, या 2 प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस. या 2 प्रोसेस बद्दल तुम्हाला थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. आयसोथर्मल, रिमेंबर, ऑलवेज रिमेंबर, चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू 0 और डेल्टा टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिलं जातं. बेसिकली जी प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस राहते त्यामध्ये टेम्परेचर चेंज होत नाही असं म्हणतात, किंवा चेंज इन टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. कोणती प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस. या 2-3 गोष्टी तुम्हाला रट्टा पाठ असल्या पाहिजे कधीही. ठीक, डेल्टा टीचा कन्सेप्ट झाला. त्याच्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला काय, यामध्ये वर्क डनचा फॉर्म्युला असतो NRT लॉग ऑफ V1 अपॉन V2. NRT लॉग ऑफ V1 अपॉन V2. फॉर्म्युला कसा तयार होतो त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे ना. त्याचं डेरिव्हेशन बघू शकतो आपण, सांगू शकतो मी तुम्हाला, पण काही गरजेचं नाही. तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युलेज यूज करा, तेवढं इनफ राहील. W इज इक्वल टू काय म्हणेल, NRT लॉग ऑफ V1 अपॉन V2. आणि हे सगळं आयडियल गॅस इक्वेशनवर होतं. बरं, आयडियल गॅस इक्वेशनवर होतं, त्यामुळे तुम्ही त्याला कन्व्हर्जन पण करू शकता. जसं आयडियल गॅस इक्वेशन माहिती असेल तुम्हाला, PV इक्वल टू काय राहतं, NRT, N नंबर ऑफ मोल्स राहतात, R युनिव्हर्सल कॉन्स्टंट राहतो. सो या 2 व्हॅल्यू कॉन्स्टंट राहतात. PV हा ऍक्च्युली डायरेक्टली प्रपोर्शनल राहतो टेम्परेचरला, आणि त्यातल्या त्यात आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर पण कॉन्स्टंट राहतं, म्हणून PV इज इक्वल टू काय लिहिलं जातं या ठिकाणी, कॉन्स्टंट. आणि असं पण लिहितात काही बुक्समध्ये, तुम्हाला असं पण दिसेल दॅट P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू P. या ठिकाणी तुम्हाला व्हीच्या फॉर्ममध्ये पण बघायला भेटतं कधी कधी फॉर्म्युला, सॉरी पीच्या फॉर्ममध्ये V1 अपॉन V2 ने सॉरी V2 अपॉन V1 राहतं. आणि इथं NRT लॉग ऑफ इन्व्हर्स आहे, V2च्या समोर काय म्हणतात P1 आणि V1च्या समोर P2. तर या पद्धतीने पण फॉर्म्युला तुम्हाला बघायला भेटू शकतो. V2 अपॉन V1च्या ऐवजी ते काय वापरू शकतात, P1 अपॉन P2 पण वापरू शकतात. कशावरून, अकॉर्डिंग टू डेरिव्हेशन. ठीक, यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की NRT ही काय एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर असं लिहू शकतो आपण P1 V1 इज इक्वल टू P2 V2. का बरं, कारण PV इक्वल टू काय, कॉन्स्टंट 2 प्रोसेससाठी, विच इज इक्वल टू NRT असं पण लिहिलं जाऊ शकतं. कारण कॉन्स्टंट म्हणजे काय, तुमचा NRT होतं ना. PV इक्वल टू कॉन्स्टंट लिहिलं तुम्ही, पण PV इक्वल टू कॉन्स्टंट लिहित असताना PV कोणाच्या बरोबरीला होता, NRTच्या, आणि NRTची व्हॅल्यू काय होती, कॉन्स्टंट. तर मग आपण असं लिहू शकतो की P1 V1 इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू NRT. या NRTच्या जागी तुम्ही हे 2 फॉर्म्युले अजून ऍड करू शकता. कोणते, P1 V1 लॉग ऑफ V2 बाय V1, किंवा लॉग ऑफ P1 बाय P2 पण लिहिलं जाऊ शकतं, किंवा वर्क डन इक्वल टू P2 V2 लॉग ऑफ V2 बाय V1. त्या P1 V1 P2 V2 काही लिहू शकतात तुम्ही NRTच्या जागी, V2 बाय V1 किंवा P1 बाय P2 दोन्ही लिहू शकता. तर हे सगळे फॉर्म्युले आहेत वर्क डनचे, कोणासाठी, आयसोथर्मल प्रोसेससाठी. नाउ विल टॉक अबाउट द एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक म्हणजेच काय राहतं, तुमच्या एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, एडियाबॅटिक म्हणजे काय राहतं, इन्सुलेटेड प्रोसेस. इन्सुलेटर किंवा इन्सुलेटेड म्हणून घ्या. इन्सुलेटेड म्हणजे काय, की ज्यामधनं हीट बाहेर जात नाही. जसं तुमचं थर्मास आहे, थर्मासमध्ये कोणत्या टाईपची प्रोसेस राहते, एडियाबॅटिक प्रोसेस, कारण त्यामधून हीट बाहेर जात नाही. नाही बाहेरून हीट आतमध्ये येऊ शकते, नाही आतमधून हीट बाहेर जाऊ शकते. सो दॅट टाइप ऑफ इन्सुलेटेड प्रोसेस इज कॉल्ड एज अ एडियाबॅटिक प्रोसेस. आणि हीट जर बाहेर जाऊ शकत नाही, आतमध्ये जाऊ शकत नाही, म्हणून एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये डेल्टा Q इज इक्वल टू काय राहतो, 0. दॅट इज चेंज इन हीट है ना, चेंज इन हीट इज इक्वल टू काय राहतं, 0. वर्क डनचे फॉर्म्युले 2-3 आहे त्याच्यामध्ये, पण एक हा पण आहे P2 V2 minus P1 V1 upon 1 minus gamma
1 मायनस गॅमा, आणि मला वाटतं तुमच्या बुकमध्ये ना गॅमा -1च्या फॉर्ममध्ये दिलेला आहे तो. एक मिनिट मी चेक करून घेतो. हां, तुम्हाला गॅमा -1च्या फॉर्ममध्ये दिला आहे. आणि जर गॅमा -1 करायचं असेल तर यालाच तुम्ही असंही लिहू शकतात, P1 V1 मायनस P2 V2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा -1. ठीक आहे. काय केलं मी, फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही स्विच करून घेतले, पुढचं मागे आणि मागचं पुढे लिहून घेतलेलं आहे. ठीक. एनआरटीच्या ऐवजी हे पण ऑफकोर्स आयडियल गॅस इक्वेशन आहे, पीव्ही इक्वल टू एनआरटी लागू शकतं. तर पीव्ही इक्वल टू एनआरटी लावण्यासाठी बघा, आता पीव्ही इक्वल टू काय राहतं, एनआरटी. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतोय की एन आणि आर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, ते चेंज होऊ शकत नाही. आणि जर याचा अर्थ पी आणि व्ही ची व्हॅल्यू चेंज होते तर या साईडला पण चेंज होतं, फक्त टेम्परेचर चेंज होत असतं. तर असंही लिहिलं जाऊ शकतं. डब्ल्यू इज इक्वल टू P2 V2 च्या जागी मी काय लिहू शकतो, NR T2 मायनस P1 V1 च्या जागी काय लिहू शकतो, NR T1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. तर वर्क डनचा फॉर्म्युला हा पण लिहिला जाऊ शकतो, NR T2 मायनस T1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा, किंवा NR T1 मायनस T2 डिवाइड बाय गॅमा -1. तुमच्या बुकमध्ये कोणता फॉर्म्युला दिला आहे, तुमच्या बुकमध्ये फक्त हा एकच फॉर्म्युला दिलेला आहे, P1 V1 मायनस P2 V2 डिवाइड बाय गॅमा -1. हे बाकी मला माहिती आहे, तर मी तुम्हाला सांगून दिले. हे तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये शिकले असाल तर माहिती असेल तुम्हाला. जर नसेल माहिती तर हे लक्षात ठेवा. एवढ्या 2 प्रोसेस खास करून तुम्हाला चांगल्या लक्षात पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढचे सायकल शिकायला सोपं जाईल. ठीक आहे, कळलंय. ठीक. आणि एक महत्वाची कंडिशन ही लक्षात, आता मी सायकल सुरू करेल त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेलच, आयसोथर्मल डेल्टा टी ची व्हॅल्यू 0, एडियाबॅटिक डेल्टा क्यू ची व्हॅल्यू 0. ठीक, इथपर्यंत कळलंय. चला आता आपण आपली फर्स्ट सायकल चालू करूया, दॅट इज कॅरनॉट सायकल. फर्स्ट सायकल बघा आपली कॅरनॉट सायकल. कॅरनॉट सायकल आपण पहिले एक्सप्लेन करून घेऊ काय, त्यानंतर मी तुम्हाला लिहून देते. कॅरनॉट सायकल आपण ड्रॉ करणार आहे ग्राफमध्ये बिटवीन प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ग्राफ. ठीक आहे. तर कॅरनॉट सायकल काय पहिले ते समजून घेऊ. कॅरनॉट हे एक सायंटिस्टचं नाव आहे आणि त्याने एक सायकल बनवली. तुम्ही ऐकलं असेल की कॅरनॉट सायकल जे बेसिकली कॅरनॉट इंजिन जे मॅक्सिमम इफिशियन्सी इंजिन आहे असं तुम्ही ऐकलं असेल. मग याचा अर्थ तुम्हाला बऱ्याच शिक्षकांनी असं पण सांगितलं असेल की कॅरनॉट सायकल किंवा कॅरनॉट इंजिनचे ते 100% इफिशियन्सी देतं. रॉंग. कॅरनॉट इंजिन सुद्धा 100% इफिशियन्सी देऊ शकत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा हीट लॉस हा होत असतो. आणि ॲक्च्युली बघायचं म्हटलं तर हां, पण हे खरं आहे की कॅरनॉट सायकल जे आहे ते मॅक्सिमम इफिशियंट आहे. जर तुम्ही ज्या काही 2 टेम्परेचर रेंजमध्ये तुम्ही कोणत्याही इंजिनला काम करायला लावताय, तर कॅरनॉट इंजिनसोबत तुम्ही कोणतंही दुसरं इंजिन त्याच टेम्परेचर रेंजमध्ये कम्पेअर कराल तर ऑफकोर्स कॅरनॉट इंजिन तुम्हाला जास्त इफिशियन्सी देणार आहे ॲज कम्पेअर टू अदर इंजिन. म्हणून कॅरनॉट इंजिनला मॅक्सिमम इफिशियंट इंजिन असं म्हटलं जातं. पण हा कन्सेप्ट चुकीचा आहे. बऱ्याच जणांनी हे पसरून ठेवलं. इव्हन काही बुक्समध्ये पण लिहिलेलं आहे की कॅरनॉट इंजिन हे 100% इफिशियन्सी देत असतं, म्हणून रॉंग आहे. ठीक आहे. तर कॅरनॉट सायकल प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ग्राफ ड्रॉ करतो मी. बेसिकली कोणत्याही टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही कॅरनॉट सायकल जर अभ्यास करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिली लाईन तर हीच राहते की इट इज अन इमॅजिनरी इंजिन, किंवा दिस सायकल इज अ आयडियल सायकल विच कॅन नॉट बी पॉसिबल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस, असंच लिहिलेलं जातं. का बरं? कारण हे इंजिन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बनवणं हे शक्यच नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं काय की ही जी सायकल या कॅरनॉट नावाच्या सायंटिस्टने बनवलेली आहे ही हायपोथेटिकल सायकल आहे. अशी सायकल ॲक्च्युअल जगात बनवणं इम्पॉसिबल आहे है ना. तर त्याचं म्हणणं काय होतं, त्याची सायकल काय होती बघा. सगळ्यात पहिले असं मी म्हटलं जातं की कॅरनॉट सायकल इज अ रिव्हर्सिबल सायकल, कारण याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस उलट्या होत राहतात. तर ॲक्च्युली काय कन्सेप्ट आहे त्याचा बघा. मी तुम्हाला डायग्राम वगैरे थोडंफार सांगतो जेवढं मला माहिती आहे. मला बरंच डिटेल माहिती आहे कॅरनॉट सायकलबद्दल, पण तुम्हाला तसं काही सिलेबसला पण नाही आहे. आणि असतं तरी हे थर्मोडायनामिक्समध्ये राहिलं असतं तुम्हाला. इथं जास्त काही डिस्कस करून फायदा नाही आहे. काय कन्सिडर केलं जातं की पिस्टन सिलेंडर राहतं. हे पिस्टन आहे. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिला कन्सेप्ट तर इथूनच चुकीचा सुरू होतो की कॅरनॉटने अज्युम केलेलं आहे की दिस पिस्टन इज अ फ्रिक्शनलेस, म्हणजे सिलेंडरच्या वॉलमध्ये आणि त्या पिस्टनमध्ये फ्रिक्शन होणार नाही. ठीक आहे. फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. त्यानंतर ह्या ज्या सिलेंडर्सच्या वॉल आहेत या कम्प्लिटली इन्सुलेटेड आहे, म्हणजे याच्यामधून बाहेर हीट जाऊ शकत नाही. पिस्टनचा जो सरफेस आहे दॅट इज ऑल्सो कम्प्लिटली इन्सुलेटेड.
म्हणजे पिस्टन थ्रू पण बाहेर हीट जाऊ शकत नाही. कम्प्लिटली इन्सुलेटेडचा अर्थ समजतो कणभर पण काहीच बाहेर जाणार नाही हीट इथून. आणि हा जो सिलेंडरचा बॉटम आहे, दिस बॉटम इज कम्प्लिटली कंडक्टिंग. ठीक आहे, परफेक्टली कंडक्टिंग म्हणा, करेक्ट वर्ड राहील. दिस बॉटम इज परफेक्टली कंडक्टिंग अँड दिस सर्फेसेस आर परफेक्टली इन्सुलेटेड. ठीक, माझं काय म्हणणं होतं, एक सिंक घ्या, एक सोर्स घ्या, एक सोर्स राहील, एक राहील स्टँड, एक राहील सिंक. सोर्स म्हणजे काय, ज्याच्याकडून हीट भेटणार आहे ना. सोर्स काय असणार आहे, ज्याच्याकडून हीट भेटेल. किती टेम्परेचरवर आहे तो सोर्स, T1. स्टँड एक राहील आणि इथं सिंक एक राहील, ज्याचं टेम्परेचर किती असणार आहे, T2. ठीक आहे. आता यामध्ये मी काय सांगितलंय की सोर्स जो राहील ना, तो सोर्सचा वरचा भाग हा एकदम परफेक्टली कंडक्टिंग असणार आहे. जेणेकरून सोर्स मधून हीट जात राहील. आणि सोर्स मध्ये किती टेम्परेचर आहे, T1 इतकं टेम्परेचर आहे, पण ते किती अमाऊंट मध्ये, इन्फानाइट अमाऊंट मध्ये. म्हणजे त्याच्यामधून तुम्ही कितीही हीट बाहेर काढून घ्या, त्याला फरक पडत नाही, तो T1 इतक्याच टेम्परेचरवर राहील. जसं समुद्रातून तुम्ही कितीही जग पाणी बाहेर काढून घेतलं तर समुद्राचं टेम्परेचर काही फरक, समुद्राच्या पाण्याला काही फरक पडत नाही. तसंच या ठिकाणी या सोर्समधून कितीही हीट बाहेर काढून घेतली तरी त्याला काही फरक पडणार नाहीये. सिंकचं पण तसंच आहे. सिंककडे टेम्परेचर T2 आहे. सिंकला तुम्ही कितीही हीट टाकली, कितीही हीट दिली तरी सिंकचं पण टेम्परेचर T2च राहतं, ते वाढत नाही. T1 मधनं कितीही हीट बाहेर काढली तरी ते तितकंच राहतं, कमी होत नाही. इथं कितीही हीट टाकली तरी ते तेवढंच राहतं, वाढत नाहीये. आणि स्टँड जो आहे तो परफेक्टली इन्सुलेटेड आहे. आणि हे परफेक्टली कंडक्टिंग राहतं. आता बघा त्याची थेरी काय होती, त्याचा कन्सेप्ट काय होता. त्याने सांगितलं काय करा, हा जो परफेक्ट गॅस तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे, परफेक्ट गॅसच म्हणाल ना, आयडियल गॅस. हा आयडियल गॅस जो आहे हा कंटेनर इथे ठेवून द्या. असं त्याचं म्हणणं होतं की हे परफेक्ट गॅस असलेला सिलेंडर या ठिकाणी ठेवून द्या. आता काय, सरफेसचा जो सिलेंडरचा जो खालचा भाग होता तो कसा आहे, कंडक्टिंग. याचा पण वरचा भाग कसा आहे, कंडक्टिंग. तर कंडक्टिंग आहे आणि याच्याकडे काहीच टेम्परेचर नाही आहे म्हटल्यावर तो सोर्स कडून काय घेणार आहे, टेम्परेचर ऍब्झॉर्ब करेल. हीटचा कन्सेप्ट माहिती ना, हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. तर या ठिकाणी T1 कडून गॅसकडे हीट सप्लाय होईल. तर मी असं म्हणू शकतो की हीट गेट ऍब्झॉर्ब है ना, the heat get absorbed by the gas at temperature T1. Heat get absorbed by the gas at temperature T1. T1 मधून त्याने हीट खेचली, खूपच जास्त खेचतोय. ठीक. आता होतं काय, पण आता हे गॅस जर हीट घेईल तर याला एक्सपांड बी व्हावं लागेल, बरोबर आहे ना. जर तो गॅस हीट घेतोय तर त्याला एक्सपांड बी व्हावं लागेल. एक्सपांड होण्यासाठी हा जो पिस्टन आहे, हा पिस्टन कुठं सरकावा लागेल, त्याला वरती. पिस्टन कुठं जाईल, एक्सपांड झाला म्हणजे पिस्टन काय होणार आहे, वर जाणार आहे. आता काय होतंय म्हणजे याचा अर्थ की या ठिकाणी या गॅसच्या वाढलेल्या टेम्परेचरमुळे किंवा गॅसला भेटलेल्या हीटमुळे या सिलेंडरचं, या सिलेंडरचं म्हणतोय मी, या पिस्टनचं काय होतंय, मोशन होतंय. कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड. तर असं म्हणू शकता तुम्ही की गॅस काय होतोय, एक्सपांड होतोय. ठीक आहे, गॅस या ठिकाणी काय होतोय, एक्सपांड होतोय. मग एक्सपांड झालं, पण ती आता जनरली आपल्याला काय माहिती राहतं की ज्या बॉडी मधून हीट ऍब्झॉर्ब होते त्याचं टेम्परेचर पण घटत जातं, पण इथं असं होणार आहे का, नाही. कॅर्नॉटने काय सांगितलं, हा सोर्स असा आहे की त्याच्याकडे इन्फानाइट अमाऊंट मध्ये हीट पडलेली, किती टेम्परेचरवर, T1 इतक्या टेम्परेचरवर. तुम्ही किती बी काढून घ्या त्याला काही फरक नाही पडणार आहे. तर या गॅसने त्याच्यामधनं हीट ऍब्झॉर्ब केली आणि त्यामुळे या गॅसचं पिस्टनचं, गॅसमुळे गॅस एक्सपांड व्हायला लागेल, त्यामुळे पिस्टन कुठे सरकला, वरती. आणि ही जी प्रोसेस राहते ना, ही एकदम स्लोली होते. कारण त्यांचं काय म्हणणं आहे की ड्युरिंग दिस प्रोसेस देअर नॉट बी अ चेंज इन टेम्परेचर. त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही T1 इतक्या टेम्परेचर असलेल्या सोर्स कडून हीट घेतली ना, पण याची हीट वाढली ना, हो, पण मग या सोर्सला काही फरक पडला का, नाही. त्याचं टेम्परेचर काही चेंज झालं का, नाही. तर म्हणून या ठिकाणी ही जी पहिली प्रोसेस जी राहते ती कॉन्स्टंट टेम्परेचरवर होते. मग कॉन्स्टंट टेम्परेचरवर कोणती प्रोसेस होते, आयसोथर्मल. आणि गॅसचं काय झालं, एक्सपान्शन. गॅसचं एक्सपान्शन झालं म्हणजे व्हॉल्यूम काय होतो, वाढेल. व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. समजा मग पहिल्या वेळेस
गॅसचं काहीतरी V1 व्हॉल्यूम असेल आणि दुसऱ्या ह्याच्यात गॅसचं काय होतंय, व्हॉल्यूम वाढतंय, प्रेशर काय होईल बरं, गॅस एक्सपांड होतोय म्हटल्यावर प्रेशर घटत असतं, कमी होईल. थोडं जास्त टीप झालं ते. हा तुमचा फर्स्ट पॉइंट, हा तुमचा सेकंड पॉइंट. हा फर्स्ट पॉइंट आहे, या ठिकाणी प्रेशर किती समजा T1, व्हॉल्यूम किती आहे V1, टेम्परेचर T1. आता मला हे सांगा, इथं जी प्रोसेस झाली ही एकदम स्लो होणार आहे का बरं, कारण त्यांच्यामध्ये टेम्परेचर चेंज यायला नको, म्हणून ही जी प्रोसेस होती ती एक्स्ट्रीमली स्लोली होते, एक्स्ट्रीम स्लो प्रोसेस. हे तुम्हाला फक्त मी नॉलेज साठी सांगतोय, हे तुम्हाला काही एक्झामला बी येणार नाही, अशी काही डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले पण नाहीये, तुम्हाला फक्त ग्राफ दिलाय, पण मग हा ग्राफ आला कसा मी तुम्हाला ते सांगतोय. एक्स्ट्रीम स्लो प्रोसेस होते आणि या एक्स्ट्रीम स्लो होणाऱ्या प्रोसेसलाच तुम्ही बऱ्याच ठिकाणी नाव ऐकलं असेल, क्वासी स्टॅटिक प्रोसेस असं म्हटलं जातं. क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय, एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस की ज्यामध्ये बॉडीचं टेम्परेचर चेंज झालं नाही, इतकं कमी टेम्परेचर चेंज व्हायचं ते की आपण त्याला निग्लेक्ट करून जातो. तर मग या ठिकाणी बॉडीचं काय होतं, बेसिकली चेंज इन टेम्परेचर काय 0. या ठिकाणी जर मी ही सेकंड पॉइंट वर जर बघितलं तर झालं काय, आता हीट ऍड होऊन गेली, हीट ऍड झाली, गॅसचं काय होऊन गेलं, एक्सपान्शन. एक्सपान्शन झाल्यामुळे व्हॉल्यूम जो आहे तो V1 पासून कुठे चालला जाईल, V2 पर्यंत. प्रेशर जे ते ऑफकोर्स घटून जाणार आहे P2, टेम्परेचर काय होऊन जाईल इथं T2 आणि T1 सारखं राहील ना, कारण डेल्टा T काय आहे 0 आहे. आयसोथर्मल प्रोसेस, ही प्रोसेस कोणती झाली मग, दिस इज द आयसोथर्मल एक्सपान्शन, की ज्यामध्ये व्हॉल्यूम एक्सपांड झालंय, व्हॉल्यूम वाढलेला आहे, सो एक्सपान्शन झालंय. आणि प्रोसेस कशी झाली, कॉन्स्टंट टेम्परेचरवर बॉडीचं टेम्परेचर पण चेंज झालं नाही, गॅसला हीट तर भेटून गेली पण सोर्सचं टेम्परेचर बदललं नाहीये. तर याचा अर्थ ही प्रोसेस कशी राहते, आयसोथर्मल राहते, चेंज इन टेम्परेचर 0 आहे. सो दिस प्रोसेस इज अ आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन शॉर्ट मध्येच लिहावं लागेल, ठीक आहे. पहिली प्रोसेस कळली, प्रेशर P2, व्हॉल्यूम V2, टेम्परेचर T2. आणि यात महत्त्वाची कंडिशन काय, ही कोपऱ्यात ही आपण ठरवलेली कंडिशन आहे, T1 इज इक्वल टू काय T2, कारण चेंज इन टेम्परेचर 0 आहे. पहिल्या प्रोसेस मध्ये चेंज इन टेम्परेचर 0 आहे. आता काय सांगितलं या कॅर्नॉट बाबाने, कॅर्नॉट बाबा म्हटलं आता झालं ना, सोर्स कडून तुम्ही हीट खेचली गेली ना, मग उचला तुमचा सिलेंडर, आता उचला सिलेंडर आणि कुठं नेऊन ठेवा, स्टँडवर. ठीक आहे, यानं काय सांगितलं, सिलेंडर घेतलं तुम्ही, एक्सपान्शन झालं तुमचं, थोडंफार हीट घेऊन घेतली गॅस कडून, ठीक आहे, सोर्स कडून हीट घेऊन घेतली, T1 टेम्परेचरवर, उचला तुमचं सिलेंडर, स्टँडवर ठेवा. स्टँड कसं आहे, परफेक्टली इन्सुलेटेड, म्हणजे या गॅसकडे हीट असलेली हीट या स्टँड मध्ये जाऊ शकते का, शक्यच नाही. भलेही ह्या सिलेंडरचा जो खालचा भाग आहे तो कंडक्टिंग आहे, पण स्टँडचा भाग तर इन्सुलेटेड आहे ना परफेक्टली, तो हीट घेणारच नाही. मग हीट घेत नाही म्हणून काय होतं की या गॅसकडे जी हीट आहे, आता काय होतं की या गॅसकडे जी हीट आहे ती हीट काय करते, या पिस्टनला अजून वरती पुश करते. अजून मी थोडंसं याच्यात डिटेल जाऊ का, प्रोसेस अशी राहते की या पिस्टनवर आहे ना छोटे छोटे वेट्स ठेवलेले राहतात असे, आणि ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, पहिल्या प्रोसेसमध्ये हीट जशी भेटते तर हे वरती पुश करायला लागतं सिलेंडरला, गॅस एक्सपांड व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा हे हळूहळू हे पिस्टनवर ठेवलेले छोटे छोटे वेट्स काय केले जातात, काढले जातात. पण हे कसे काढले जातील, एक्स्ट्रीमली स्लोली. म्हणून तर ही प्रोसेस कशी आहे, क्वासी स्टॅटिक. का बरं एक्स्ट्रीमली स्लोली काढले जातात, कारण की कॅर्नॉटचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी टेम्परेचर चेंज व्हायला नको, फक्त असंच येते याचं म्हणणं होतं, असं मग करायचं होतं, तसं केलं होतं, सगळं इमॅजिनरी आहे, असं काहीच होऊ शकत नाही, शक्य आहे ना. तर असे हळूहळू वेट्स उचलून घेतले, या ठिकाणी जे भरपूर वेट्स होते असे कोणावर ठेवलेले, या पिस्टनवर ठेवलेले. तर हळूहळू आपण काय केले, या ठिकाणी एकदम स्लोली वेट काढून घेतले, जेणेकरून या पिस्टनचं काय झालं, एक्सपान्शन झालं. इथं आल्यावर ही बाकीचे पिस्टन, बाकीचे वेट्स होतेच याच्यावर. मग आता काय होणार, आता ज्या वेळेस तुम्ही इन्सुलेटरवर ठेवलेलं आहे, तर आता हे जे वेट्स आहे हे एक्स्ट्रीमली फास्ट उचलले जातात, एक्स्ट्रीमली फास्ट. म्हणून ही जी प्रोसेस होऊन जाते ही व्हेरी क्विक प्रोसेस आहे किंवा व्हेरी फास्ट प्रोसेस.
यामध्ये ते वेट्स जे आहेत ते एकदम पटकन उचलले जातात आणि वेट एकदम पटकन उचलले गेले, पिस्टनवरचं वेट जे आहे ते एकदम हलकं होऊन गेलं आणि या गॅसमध्ये तर ऑलरेडी इथून खेचलेली एनर्जी पडलेली होती, हे वरचे वेट त्याला दाबून ठेवत होते. मग आता वेट उचलले गेले त्यामुळे इथला जो गॅस आहे तो काय करेल, परत पिस्टनला वर पुश करतो. पिस्टनला वर तर पुश करतो, पण पिस्टनला वर पुश करतो, पिस्टनची बाजू त्या सिलेंडरच्या सगळ्या बाजू कशा आहेत, इन्सुलेटेड. तर पुश तर झालं म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे, परत वाढेल. व्हॉल्यूम काय होईल, वाढेल, कारण पिस्टन इथून निघून आता असं काहीतरी वर चालला जाईल इथं परत. मग व्हॉल्यूम काय झाला, वाढला, म्हणजे परत एक्सपान्शन झालं. पण या एक्सपान्शनच्या ड्युरेशन मध्ये हीट काही बाहेर पडली का, नाही, कारण सगळ्या बाजू कशा होत्या, इन्सुलेटेड होत्या. मग हीट चेंज झाली का, नाही. म्हणजे या प्रोसेस मध्ये हीट एक्सचेंज झिरो आहे, हीट एक्सचेंज झिरो आहे. अँड दिस प्रोसेस इज व्हेरी फास्ट. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ आयडियाबॅटिक एक्सपान्शन. याला काय म्हटलं जातं, आयडियाबॅटिक एक्सपान्शन, कारण यामध्ये हीट एक्सचेंज झाली नाहीये तर ही प्रोसेस आयडियाबॅटिक होऊन जाते. आणि परत व्हॉल्यूम वाढलेला आहे म्हटल्यावर एक्सपान्शन झालंय, म्हणून हा ग्राफ असा काहीतरी येतो. इथं प्रेशर P3, व्हॉल्यूम V3, टेम्परेचर T3. हा, T1 आणि T2 मध्ये फरक पडेल का, हो पडेल. का बरं, कारण या ठिकाणी चेंज इन हीट झिरो आहे, चेंज इन टेम्परेचर झिरो नव्हतं. चेंज इन टेम्परेचर पहिल्या याच्यात आयसोथर्मल मध्ये आलं होतं. आता यामध्ये हीट मध्ये फरक का पडला, मला हे सांगा. आता ह्या प्रोसेस मध्ये इथून उचलून आणल्यावर सोर्स वरून आपण ज्यावेळेस स्टँडवर ठेवलेलं आहे, या गॅस पार्टिकलला बाहेरून कोणी एनर्जी देत आहे का, नाही. सगळी बाजू इन्सुलेटेड आहे ना, बाहेरून कोणी हीट आतमध्ये येऊ शकते का, नाही. आतमधले हीट बाहेर जाऊ शकते का, नाही. तरी पण एक्सपान्शन झालं, तरी पण एक्सपान्शन झालेलं आहे. आता जसं तुम्हाला मी 4 दिवस जेवायलाच दिलं नाही, तर 4 दिवस जेवायला दिलं नाही म्हणून काय तुम्ही मरून जाता का, नाही. मग याचा अर्थ काय राहतो, 4 दिवस जेवायला दिलं नाही याचा अर्थ काय, मग तुम्ही तरी बी जिद्दे राहिले ना, जिवंत राहताय तुम्ही. का बरं, तुमच्या मध्ये जी एनर्जी स्टोअर आहे त्या एनर्जीचा वापर करताय तुम्ही तुमचं दैनंदिन क्रिया करायला. ठीक आहे, तसंच गॅसचं बी आहे. इथून ज्या वेळेस त्याने एनर्जी घेतली होती त्याने ती एनर्जी स्टोअर करून ठेवली आणि तीच एनर्जी नंतर त्याने इथं एक्सपान्शन साठी वापरलेली आहे. मग ती एनर्जी कशी होती, ती गॅसच्या आतमधली एनर्जी होती, इंटरनल एनर्जी म्हणतात. मग त्याला या गॅसच्या आतमध्ये जी एनर्जी स्टोअर राहते दॅट एनर्जी इज कॉल्ड एज अ इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. त्या इंटरनल एनर्जीचं युटिलाइज करून या बेसिकली पिस्टनचं काय झालंय, वरती पुश केला गेलाय, गॅसचं एक्सपान्शन झालंय. म्हणून या ठिकाणी आता स्वतःमधली एनर्जी वापरली म्हणजे त्याचं टेम्परेचर चेंज होईल, म्हणून या ठिकाणी टेम्परेचर चेंज होत असतं. या ठिकाणी T1 आणि T2 ची व्हॅल्यू कशी होती, सेम. आता या भाईसाबचं काय म्हणणं होतं कॅर्नॉटचं, चला इथून खेचली तुम्ही तेव्हा गॅसचं टेम्परेचर किती होतं, T1. नंतर किती झालं, T2. T1 आणि T2 सारखंच होतं. इथं टेम्परेचर किती झालं, आता एक्सपान्शन होत आहे ना, कधीपर्यंत होऊ देणार, एक्सपान्शन तेव्हापर्यंत होऊ द्यायचं की जोपर्यंत या गॅसचं टेम्परेचर, या आतमधल्या असलेल्या गॅसचं टेम्परेचर कमी होऊन कोणाच्या बरोबरीला येत नाही, सिंकच्या टेम्परेचरच्या बरोबरीला येत नाही. काय म्हणणं होतं त्याचं, की जे एक्सपान्शन होत आहे ना ते होऊ द्या, कधीपर्यंत होऊ द्या, की जोपर्यंत गॅसचं टेम्परेचर एक्सपान्शनमुळे जर कमी होत आहे या ठिकाणी, तर गॅसचं टेम्परेचर कमी होऊ द्या. कधीपर्यंत होऊ देणार आहे, की जोपर्यंत त्याचं टेम्परेचर, इथं सिंकचं टेम्परेचर T3 दाखवावं लागेल, जोपर्यंत त्याचं टेम्परेचर किती होत नाही, जितकं सिंकचं टेम्परेचर आहे तोपर्यंत. मग जसं हे गॅसचं टेम्परेचर आणि सिंकचं टेम्परेचर सारखं झालं, त्याने काय सांगितलं, आता परत स्टँडवरून पण तुमचं सगळं बिड्यार उचला आणि ठेवा इथं सिंकवर. ठीक आहे, त्याने काय सांगितलं, ते सगळं उचला तिथून परत कुठं ठेवा, सिंकवर ठेवून द्या. आता गॅसचं टेम्परेचर किती आहे, T3. दोन्ही बाजू कशा आहेत, दोघांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कसा आहे, कंडक्टिंग आहे. सिंककडे बी इन्फानाइट अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे, याच्याकडे एमिट करण्याची कॅपॅसिटी होती सोर्सकडे, याच्याकडे ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे. तर मग या ठिकाणी T3 इतकं टेम्परेचर होतं. मग आता हीट एक्सचेंज होणार आहे का, नाही, कारण टेम्परेचर सेम आहे. मग याने काय सांगितलं, हे सगळे मनगडत कहाणी त्याची एकदम, असं करून बघा तसं करून बघा तुम्ही तरी होऊन गेलं, त्याचं असं म्हणणं आहे. त्याने स्वतःहूनच सगळं ठरवलेलं आहे.
इथं पहिले स्लोली वेट काढले, इथं एकदम फास्ट वेट काढले पिस्टनच्या वरती. आता त्याचं काय म्हणणं आहे, परत स्लोली इथं वेट ठेवा, स्लोली वेट ठेवत चला. म्हणजे स्लोली जर ठेवलं तर परत ही प्रोसेस कशी होऊन जाईल, क्वासी स्टॅटिक होऊन जाईल, म्हणजे एकदम स्लो. आणि बिकॉज ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ द वेट या गॅसचं काय व्हायला लागेल आता, परत कॉम्प्रेशन. आता एक्सपांड होऊन राहिला होता ना गॅस, इथून वाढत वाढत एक्सपान्शन झालं होतं. मग आता याचं टेम्परेचर T3 होऊन गेलं होतं. आता वरती जर तुम्ही वेट ठेवलं तर हा गॅस काय होईल, आता पिस्टन खाली दाबला जाईल. पिस्टन खाली दाबल्या गेल्यामुळे गॅसचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. ठीक आहे. मग गॅसचं कॉम्प्रेशन झालं याचा अर्थ त्याचं व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. पण त्याचं काय म्हणणं आहे, व्हॉल्यूम कमी होऊ द्या पण ते कसं करा, एकदम स्लोली करा, क्वासी स्टॅटिकली करा, जेणेकरून गॅसच्या टेम्परेचर मध्ये परत फरक पडायला नको. त्याचं म्हणणं होतं की गॅसचं टेम्परेचर तुम्ही हे जे इथून प्रेशर अप्लाय करताय ना करा, पण त्याच्यामुळे गॅसच्या टेम्परेचरला फरक पडायला नको, किंवा इथली जी हीट एक्सचेंज आहे ही व्हायला नको. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही जोरात दाबून दिलं, गॅसचं टेम्परेचर वाढून गेलं आणि मग ती हीट तुम्ही सिंकला देऊन दिली. हा चालणार नाही, त्याचं असं म्हणणं होतं. हा, कॉम्प्रेशनमुळे थोडीफार ऍक्च्युअल जर बघायचं म्हटलं तर हीट एक्सचेंज व्हायची, पण सिंककडे आहे ना कॅपॅसिटी, येऊ द्या, नाही म्हणतच नाही तो. तर मग या ठिकाणी कॉम्प्रेशन झालं पण हीट एक्सचेंज झाली नाही. हीट एक्सचेंज झाली नाही म्हणजे परत ही प्रोसेस कोणती आली, मग तुमची आयसोथर्मल प्रोसेस. पण या ठिकाणी व्हॉल्यूम वाढतोय का कमी होतोय, कमी होतोय. मग या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोथर्मल कॉम्प्रेशन. मागच्या वेळेस ही कोणती होती, आयसोथर्मल एक्सपान्शन, आता आयसोथर्मल कॉम्प्रेशन. इथं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी, आणि प्रेशर काय होणार आहे, थोडासा वाढणार आहे. म्हणून प्रोसेस विल बी रिमेन लाईक दॅट. इथून काय होईल, व्हॉल्यूम काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे ना, म्हणून प्रोसेस मागच्या साईडला. आणि प्रेशर काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे थोडं, म्हणजे खालच्यापेक्षा थोडी ही व्हॅल्यू वर दाखवावी लागेल. मग या ठिकाणची व्हॅल्यू किती होऊन जाईल, प्रेशर वाढलं P4 झालं, व्हॉल्यूम कमी झालं V4 झालं, टेम्परेचर T4. ऍक्च्युली मग म्हणायला तर असंच म्हणणार ना की ही प्रोसेस ही कशी आहे, आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे, म्हणून T3 आणि T4 ची व्हॅल्यू पण काय आहे, सेम आहे, आयसोथर्मल प्रोसेस. मग याचं म्हणणं काय होतं बघा, आता परत या भाऊ, आपला भाऊ पुरा बेकार होता. याने काय सांगितलं, चला झालं का तुमचं कॉम्प्रेशन, थोडंफार हीट एक्सचेंज झाली का, टेम्परेचर चेंज झालं का, नाही. मग त्याचं काय म्हणणं होतं, झाली तुमची हीट देऊन, चला उचला तुमचा मग परत इथून. त्याचं काय म्हणणं होतं, परत उचला तुमचं सामान इथून. आता काय होऊन गेलं, टेम्परेचर कमी होऊन गेलंय ना गॅसचं, टेम्परेचर काय झालेलं आहे, कमी होऊन गेलंय. त्याचं काय म्हणणं होतं, सिंक वरून हे उचला तुमचं आणि परत कुठे आणून ठेवा, स्टँडवर आणून ठेवा. परत हे सामान उचललं आपण आपला इथून जो गॅस ज्याचं टेम्परेचर कमी होऊन गेलं होतं त्याला इथं हीट देऊ दिली, थोडंसं कॉम्प्रेशन होऊ दिलं, परत स्टँडवर आणून ठेवलं. आणि त्याचा आता काय म्हणणं आहे की हे जे तुम्ही छोटे छोटे वेट्स इथं हळूहळू ठेवलेले होते आयसोथर्मल मध्ये, आता जे उरलेले वेट आहेत ते पटापट ठेवा परत इथं. मग परत ही फास्ट प्रोसेस होऊन गेली, फास्ट झाली. याचा अर्थ काय होणार आहे, आता गॅसमध्ये जी काही हीट असेल ती बाहेर जायला जागा आहे का, नाही, कारण स्टँड कसा आहे, इन्सुलेटेड, याच्या साइड्स कशा आहेत, इन्सुलेटेड, पिस्टन कसा आहे, इन्सुलेटेड, वरून दाबून दिला वेट आल्यामुळे तो पिस्टन कुठे चालला जाईल, खाली. व्हॉल्यूम काय होऊन जाईल, अजून कमी, व्हॉल्यूम कमी होईल आणि त्यामुळे व्हॉल्यूम कमी होतोय, प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झालं, टेम्परेचर काय होईल, दाबलं जात आहे ना, ते दाबल्या गेल्यामुळे मॉलिक्युल्स मध्ये कोलिजन होतात आणि बाहेर हीट निघायला जागाच नाहीये, कारण ही प्रोसेस पूर्ण कशी आहे, इन्सुलेटेड आहे. म्हणजे डेल्टा क्यू ची व्हॅल्यू चेंज होणार आहे का, नाही. तर ही प्रोसेस काय झाली, परत मग आयडियाबॅटिक झाली आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम काय होतोय, कमी होतोय. सो दिस प्रोसेस इज आयडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आणि हे कधीपर्यंत कॉम्प्रेस केलं जातं, जोपर्यंत या गॅसचं टेम्परेचर या सोर्सच्या टेम्परेचरच्या बरोबर होत नाही. जोपर्यंत कॉम्प्रेस करून करून या गॅसचं टेम्परेचर या सोर्सच्या टेम्परेचरच्या बरोबरीला येत नाही तोपर्यंत त्याला कॉम्प्रेस करा, जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ही परत 1 ला जाऊन भेटेल. दिस प्रोसेस बिकम्स, ही प्रोसेस कोणती आली मग, दिस इज आयडियाबॅटिक काय झालं, कॉम्प्रेशन. दिस इज आयडियाबॅटिक एक्सपान्शन. अशी बनते तुमची एक सायकल. जरा थोडीशी तिरकट तुरकट झाली ती. या दोन्ही लाईन्स ज्या आहेत ना ते सारख्या कर्व आल्या पाहिजे, या दोन्ही लाईन्स ज्या आहेत ना ते सारख्या कर्व आल्या पाहिजे. ठीक आहे.
काय म्हणणं होतं त्याचं मग? किचकट आहे थोडंसं, किचकट बिस्कट नाही आहे, फालतूपणा आहे तो, काही बी मनगडत कहाणी बनवली आहे त्याने, है ना. नुसतं फेकायचं काम केलेलं आहे, बाकी काहीच काम नाही केलं त्याने काय सांगितलं, एक सोर्स घ्या ज्याचं टेम्परेचर T1 आहे, एक गॅस घ्या, आयडियल गॅस घ्या, आयडियल पिस्टन ठेवा, फ्रिक्शनलेस पिस्टन, साइड इन्सुलेटिंग, मधलं कंडक्टिंग, सरफेस कंडक्टिंग, हीट ॲब्झॉर्ब करू द्या गॅसला, हीट ॲब्झॉर्ब करेल गॅस, थोडंफार एक्सपान्शन होईल, टेम्परेचर चेंज होऊ द्यायचं नाही म्हणून एकदम स्लोली एक वेट उचलत होतो. त्याच्यानंतर एक्सपान्शन झालं का उचला इथून इथं ठेवून द्या स्टँडवर, स्टँडमध्ये बाहेर हीट निघायलाच जागा नाही, तर डेल्टा क्यूची व्हॅल्यू 0, आयडियाबॅटिक प्रोसेस होऊन गेली. इथं पटपट वेट उचला, एकदम फास्ट प्रोसेस करायची जेणेकरून हीट एक्सचेंज व्हायला नको. आता एवढी सिंपल गोष्ट आहे ना की जर जास्त टाइम दिला तुम्ही तर हीट एक्सचेंज होऊनच जाईल. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा, इंजिन आहे समजा, तुमच्या गाडीचं इंजिन आहे, तुम्ही गाडी चालवली तर त्याच्या आजूबाजूला जेवढा वेळ हवा फिरत राहते तेवढं त्याचं हीट काय होणार आहे, कमी होणार आहे ना. तुम्ही जर गाडी एका जागी लावून दिली, बघा एकदम सोपं एक्झाम्पल आहे, एका जागी लावून दिली आणि एका तासाने त्याच्या इंजिनच्या जवळपास हात लावला तुम्ही, तर त्याचं इंजिनचं टेम्परेचर काय होऊन गेलेलं राहतं, कमी. आणि जस्ट गाडी बंद करा आणि लगेच हात लावा बरं, इंजिन एकदम गरम राहतं. फरक काय पडला की इंजिनचं टेम्परेचर बाहेर निघायला, ती हीट बाहेर निघायला त्याला टाइम भेटून गेला है ना. त्याला काय भेटला, टाइम भेटला, जेणेकरून ती हीट काय होऊन गेली, बाहेर चालली गेली. आपल्याला हीट एक्सचेंज होऊ द्यायची होती का, नाही, म्हणून लगेच हात लावून दिला, एकदम फास्ट. मग हे तेच आहे, जर तुम्हाला टेम्परेचर चेंज होऊ द्यायचं आहे तर मग नाही होऊ द्यायचं आहे तर एकदम स्लो करा. आणि जर टेम्परेचर आता तुम्हाला जर हीट एक्सचेंज नाही होऊ द्यायची, इंजिनमधलं हीट बाहेर नाही निघू द्यायचं आहे, तर लगेच हात लावून बघा, एकदम फास्ट प्रोसेस करा, तर हीट काय होईल, कमीत कमी रिजेक्ट झालेली असेल. तुम्ही स्लो प्रोसेस केली तर मग हीट रिजेक्ट होऊ शकते. म्हणून जी ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही ना, म्हणून ती प्रोसेस एकदम फास्ट राहते. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर आपल्याला चेंज होऊ द्यायचं नाही राहत बॉडीचं, म्हणून एकदम स्लोली त्याच्यामधून हीट बाहेर काढली जाते. तर अशी ही कंडिशन आहे आणि ही तुमचं बनतं मग कॅर्नॉट सायकल. आयसोथर्मल एक्सपान्शन, आयडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, आयडियाबॅटिक कॉम्प्रेशन, या चारही प्रोसेसने मिळून तुमची एक कॅर्नॉटची सायकल बनते. हे सगळं काही तुम्हाला लिहायची गरज नाही आहे, हे सगळं तुम्हाला काही सिलेबसला पण नाही आहे, हे जस्ट माझ्या अंगातला एक किडा होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. सगळं कळलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही कळलं असेल तर जाऊ दे. पण याच्यावरून तुम्हाला समजून जातं की ॲक्च्युली कर्व जो ग्राफ तयार झाला आहे ना, जो या ठिकाणी PV कर्व ड्रॉ केलेला आहे आपण, तो कसा आलेला आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला या दोन कंडिशन मी समजल्या की T1 आणि T2 ची व्हॅल्यू, T3 आणि T4 ची व्हॅल्यू काय राहील, सेम राहील. तर प्रोसेस 1 to 2 जी तुमची ती कोणती आहे, प्रोसेस 1 to 2 काय आहे तुमचं, रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन ॲट टेम्परेचर T1. काय होतंय, आयसोथर्मल एक्सपान्शन होतंय आणि हीट ॲडिशन होते कोणत्या टेम्परेचरवर, सॉरी इथं लिहावं लागेल, अँड हीट ॲडिशन ॲट टेम्परेचर T1 इतक्या टेम्परेचरवर हीट ॲड केली जाते प्रोसेस 1 to 2 मध्ये. ठीक आहे. मग जी 2 to 3 प्रोसेस आहे आपली ती कशी आहे, आयडियाबॅटिक एक्सपान्शनची प्रोसेस आहे ना. आयडियाबॅटिक एक्सपान्शन आहे ज्यामध्ये टेम्परेचर जे ते कुठून कुठपर्यंत चेंज होत आहे, T2 पासून T3 पर्यंत. प्रोसेस 2 to 3 इज अ रिव्हर्सिबल, लिहायला विसरू नका कारण या सगळ्या उलट्या प्रोसेस आहेत. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक काय होत आहे, एक्सपान्शनच होत आहे ना, रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक एक्सपान्शन ॲट टेम्परेचर T2 to T3. T2 to T3 या टेम्परेचर्समध्ये त्या ठिकाणी आयडियाबॅटिक आयडियाबॅटिक एक्सपान्शन हे होत आहे. पुढचं काय 3 ते 4 मध्ये परत एअर काय होणार आहे, आता सॉरी जो गॅस आहे तो काय होणार आहे, कॉम्प्रेस्ड होणार आहे आयसोथर्मली आणि त्याचं टेम्परेचर काय आहे त्यावेळेस T3 है ना. टेम्परेचर काय असणार आहे T3, आयसोथर्मल कॉम्प्रेशन येते
process 3 to 4. Reversible isothermal compression है ना, रिव्हर्सिबल आयसोथर्मल कॉम्प्रेशन ॲट टेम्परेचर T3. आणि इथं काय झालं होतं, हीट रिजेक्ट झाली ना, जे काही कॉम्प्रेशनमुळे हीट तयार होते ती सिंकला पाठवली जाते. तर म्हणून या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता, अँड हीट रिजेक्टेड ड्यूरिंग दिस प्रोसेस ॲट T3 टेम्परेचरवर हीट काय होते, रिजेक्ट होते, पण त्यामुळे सिंकचं किंवा गॅसचं टेम्परेचर बदलत नाही. आणि लास्ट प्रोसेस जी तुमची ती कोणती आहे, प्रोसेस 4 to 1. 4 to 1 मध्ये काय होतंय, आयडियाबॅटिक कॉम्प्रेशन होतंय. सो इथे रिव्हर्सिबल एडियाबॅटिक कॉम्प्रेशन रिव्हर्सिबल एडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आता हे सांगा की रिव्हर्सिबल एडियाबॅटिक कॉम्प्रेशन होत आहे, पण त्यामध्ये ती हीट काय होणार आहे, आता रिजेक्ट होते है ना, कुठून कुठपर्यंत टेम्परेचर चेंज होतंय बघा. सॉरी, हीट रिजेक्ट नाही होते, सॉरी, हीट त्याच्यामध्ये ऍड होते बिकॉज ऑफ द कॉम्प्रेशन. T3 मध्ये रिजेक्ट झाली फक्त. रिव्हर्सिबल एडियाबॅटिक कॉम्प्रेशन बिटवीन टेम्परेचर T4 to T1. ठीक आहे. आणि हीट पाहिजे तुम्ही लिहू शकता, हीट इज ॲडेड इनटू द गॅस. हीट काय होतं, या ठिकाणी ऍड होत असते. इथं काय होतं, हीट रिजेक्ट, हीट रिजेक्ट, हीट ऍड, हीट ऍड. ठीक आहे. सो या पद्धतीच्या तुमच्या 4 प्रोसेस आहे. आता आपण याचं बघूया वर्क डन इफिशियन्सीचा फॉर्म्युला. बघा, आता वर्क डनचे एक फॉर्म्युले बघूया आपण. कोणत्या प्रोसेसमध्ये मी आता वर्क डनचे फॉर्म्युले लिहून दिलेत तुम्हाला. वर्क डन ड्युरिंग प्रोसेस 1 to 2. 1 to 2 कोणती प्रोसेस तुमची, आयसोथर्मल प्रोसेस आहे. तर तुम्हाला माहिती की इन प्रोसेस 1 to 2 आयसोथर्मल असल्यामुळे डेल्टा टी ची व्हॅल्यू काय राहते, 0. चेंज इन टेम्परेचर 0. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा काय राहतं, 0. आता हे कसं आलेलं आहे हे तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये समजेल. आता मी जास्त समजलं असेल, आय होप. जर नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगू शकतो, पण मग त्याच्यासाठी बराच टाइम द्यावा लागेल. तुम्हाला फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा की बॉडीमध्ये जर टेम्परेचरच आलत नाही तर बॉडीची इंटरनल एनर्जी राहणार नाही. तुम्हाला खायला भेटलं नाही, तुमच्यामध्ये एनर्जी येणार नाही. दॅट्स इट. इंटरनल एनर्जी 0. तर प्रोसेस 1 to 2 मध्ये डेल्टा टी ची व्हॅल्यू 0 आहे, डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 आहे. डेल्टा यू ची व्हॅल्यू 0. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकलेत ना. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होता, Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू है ना. amount of heat added is equal to whatever the amount of heat added, it is utilized to increase the internal energy of the substance and the remaining energy is utilized to perform a work. असं फर्स्ट लॉ आहे. तर इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू 0 आहे. याचा अर्थ काय, वर्क डन बरोबर काय आहे की जेवढी तुम्ही हीट ऍड केली तर तुमचा वर्क डन. सो वर्क इज इक्वल टू काय होऊन जाईल, अमाउंट ऑफ हीट ऍडेड किंवा अमाउंट ऑफ हीट गिवन इज इक्वल टू वर्क डन. आठवतंय ना काय होतं, सोर्स कडून टेम्परेचर, सोर्स कडून हीट खेचले जात होते. जेवढी हीट तुम्ही घेतलेली तेवढंच काय होणार आहे, त्या ठिकाणी वर्क होणार आहे. तर आयसोथर्मल साठी मी तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला पहिलेच लिहून दिला होता. काय होता फॉर्म्युला, nRT log of V2/V1 लिहिला ना फॉर्म्युला आपण. वर्क डन आयसोथर्मल प्रोसेस साठी काय लिहिलं होतं आपण, nRT log of V2/V1. तुम्ही nRT च्या जागी P1V1 किंवा P2V2 लिहू शकतात, कारण nRT कॉन्स्टंट राहतं आणि PV इक्वल टू कॉन्स्टंट राहतं. हे तुम्हाला मी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. तर मी काय करतो की वर्क डनच्या ऐवजी मी P1V1 लिहून घेतो. तुम्ही पाहिजे तर nRT1 किंवा nRT2 सुद्धा राहू देऊ शकतात, तुमची इच्छा आहे. कम्प्लिटली आपण दोन्ही लिहून घेऊ, ताणच नाही. nRT log of V2/V1 किंवा nRT1 किंवा T2 तुमची इच्छा, कारण T1 आणि T2 ची व्हॅल्यू सेम आहे. अशी log of V2/V1
ठीक आहे, दोघांपैकी तुम्ही एक कोणता बी लिहू शकता, मी दोन्ही लिहून दिले तुम्हाला. हे झालं वर्क डन पहिल्या प्रोसेस मधलं. दुसरं वर्क डन इन प्रोसेस 2 to 3. ठीक आहे, 2 to 3 प्रोसेस कोणती आहे? आयडियाबॅटिक एक्सपान्शन होतं. ठीक आहे, आयडियाबॅटिक एक्सपान्शन याचा अर्थ काय की डेल्टा क्यू ची व्हॅल्यू 0, हीट एक्सचेंज होत नाही. हीट एक्सचेंज होत नाही म्हणून काय क्यू ची व्हॅल्यू 0, तर डब्ल्यू इज इक्वल टू प्लस डेल्टा यू, इकडे येताना काय होऊन जाईल मायनस डेल्टा यू. याचा अर्थ काय राहतो याच्यामध्ये की जेवढं काही वर्क होतं ते कोणामुळे होतं? बिकॉज ऑफ द यू काय इंटरनल एनर्जी वर तुमची चेंज इन इंटरनल एनर्जी. जेवढी इंटरनल एनर्जी त्या गॅसला एक्सपांड करेल तेवढाच होईल ना वर्क डन. वर्क इज इक्वल टू, जर तुम्हाला इतकं जास्त डोकं खात बसायची गरज नाही आहे, डायरेक्ट फॉर्म्युले वापरा. वर्क डनचा फॉर्म्युला काय लिहून दिला होता आयडियाबॅटिक साठी? P2V2 मायनस P1V1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. ठीक आहे, हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. P2V2 मायनस P1V1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. तुम्ही पाहिजे तर याला टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकता, आणि ते पण मी तुम्हाला लिहून दिलं होतं फॉर्म्युल्यामध्ये. NR इंटू T2 मायनस T1 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. ठीक आहे, तर पुढे आता थर्ड प्रोसेस जी तुमची थर्ड प्रोसेस काय? एक सेकंड, काही चुकलं का? हा, एक मिनिट, इथं आपलं चुकून गेलं. काय प्रोसेस 2 to 3 होतं ना, प्रोसेस 2 to 3 होत आहे. तर आपण इथं काय लिहिलं पाहिजे होतं? P3V3 मायनस P2V2. इथं काय आलं असतं? T3 मायनस T2. मी तोच विचार करतोय, T2 मायनस T1 आलं. T2 आणि T1 ची व्हॅल्यू तर सारखी आहे, मग तर ते 0 होऊन जाईल. ठीक आहे, हे झालंय. आता इथं P3V3 मायनस P2V2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. गॅमा काय राहतं? तर रेशो ऑफ स्पेसिफिक हीट, थर्मोडायनामिक्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या सेमिस्टरमध्ये की थर्मोडायनामिक्स फार महत्त्वाचा विषय आहे. वर्क डन इन प्रोसेस नेक्स्ट 3 to 4. आठवतोय ना कोणती प्रोसेस आहे? आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आयसोथर्मल म्हटलं म्हणजे डेल्टा टी ची व्हॅल्यू परत 0. डेल्टा टी ची व्हॅल्यू 0 म्हटली की डेल्टा यू ची व्हॅल्यू 0, म्हणजे क्यू इज इक्वल टू काय होऊन जातं? डब्ल्यू. वर्क डन इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट. वर्क डन इक्वल टू, आता इथं काय होऊन राहिलं होतं या प्रोसेस मध्ये? हीट काय होऊन राहिली होती? रिजेक्ट. हीट काय होऊन राहिली होती या ठिकाणी? रिजेक्ट. बाहेर निघायची ना, सिंकला देत होतो आपण टेम्परेचर. सो वर्क डन इज इक्वल टू काय होऊन जातं? हीट रिजेक्टेड. तर W इज इक्वल टू, बोला आता, हीट रिजेक्ट. कोणती प्रोसेस आहे? 3 to 4. कोणती प्रोसेस आहे? आयसोथर्मल आहे. तर वर्कचा फॉर्म्युला परत काय लिहिणार? nRT लॉग ऑफ 3 to 4 साठी V4 अपॉन V3. V4 अपॉन V3. आणि टेम्परेचर कॉन्स्टंटच राहतं. T3 नाव द्या, T4 नाव द्या, युअर चॉईस. यालाच तुम्ही अजून काय लिहू शकता? वर्क डन इक्वल टू P3V3 LN बी लिहिता बरं लॉग बेस 10 ला. V4 अपॉन V3 असं बी चालेल. कळतंय? आय होप तुम्हाला हे कळत असेल काय खिचडी चालली आहे. जर नाही समजलं तर मला रिप्लाय करून सांगा. नेक्स्ट लेक्चर पासून डायरेक्ट फॉर्म्युले घेऊन न्यूमेरिकल घेऊन संपला विषय. उगाच एक किचकिच करत बसणार नाही, पण माझी इच्छा आहे की तुम्हाला सगळं डिटेल माहीत पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एवढं काही सांगतो. चला, हे कळलंय. पहिला रफ करून देतोय मी आता. या ठिकाणी लास्ट प्रोसेस जी राहिली आपल्याला, वर्क डन ड्युरिंग द प्रोसेस 4 to 1. 4-1 प्रोसेस मध्ये काय होतंय बघा. इन प्रोसेस 4 to 1 कोणती प्रोसेस आहे? आयडियाबॅटिक आहे. परत डेल्टा क्यू ची व्हॅल्यू काय म्हणते? 0. आणि डेल्टा क्यू ची व्हॅल्यू 0 झाली याचा अर्थ काय होऊन जातं? W इज इक्वल टू मायनस ऑफ डेल्टा U अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ. सो वर्क डन इज इक्वल टू काय होतं? अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी युटिलाइज्ड किंवा इंटरनल एनर्जी रिलीज्ड. सो वर्क डनचा डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी. अशी जागा कमी आपल्याकडे, हे पण भेटून देतो मी आता, कारण ही माहिती तुम्हाला. वर्क डन इक्वल टू फॉर्म्युला काय होता आयडियाबॅटिक साठी? P4V4, सॉरी पहिला कोणता आहे? P1 आहे ना. P1V1 मायनस इनिशियल काय? P4V4 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा.
याचे 1 मायनस गॅमा फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय 1 मायनस गॅमा दिलं होतं ना इथं P3 V3 मायनस P2 V2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. तुम्ही यालाच पाहिजे तर अजून काय लिहू शकता NR टेम्परेचर काय लिहिणार NR टेम्परेचर चेंज होतंय दॅट इज T1 मायनस T4 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. चारी वर्क डन तुमच्या समोर आहेत 1 2 3 4. बघा बरं एकदा सगळ्यांना व्यवस्थित. वर्क डन इन प्रोसेस 3 चला हे दोन तर सोडून द्या, हे दोन असे बी येणार आहेत. हे दोन बघा NR T3 मायनस T2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा NR T1 मायनस T4 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. सगळ्यांची काय करायची राहते बघा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय राहतो, इफिशियन्सी काढायची आपल्याला. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय राहतो दॅट इज आउटपुट अपॉन इनपुट. सगळ्यांना माहिती आहे, मी लास्ट लेक्चरला बी सांगितलं होतं वाटतंय. आउटपुटचा फॉर्म्युला काय, आउटपुट काय असणार आहे, आउटपुट काय भेटतंय तुम्हाला हे सगळं करून वर्क भेटतंय ना. आणि इनपुट काय देताय तुम्ही हीट. हीट कोणती फक्त जी दिली ती हीट काउंट करायची राहते. रिजेक्ट झालेली हीट आपल्या काय कामाची आहे ना. हीट काय जी रिजेक्ट होते ती आपल्या कामाची आहे का नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आता इथं जर मी तुम्हाला हीट बी काढून दाखवली ना Q ची व्हॅल्यू 0, इथं बघा हीट रिजेक्ट होते म्हणजे पूर्ण जितकी हीट त्या सोर्सकडे होती तेवढ्या पूर्ण हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन होऊ शकलं का नाही. याचं का बरं, कारण इथं मी जर पाहिलं तर हीट काय होते रिजेक्ट होते म्हणजे एवढी हीट वाया गेली ना. म्हणून सांगत का होतो मी तुम्हाला की कॅरनॉट इंजिन सुद्धा 100% इफिशियंट नाहीये. ते पूर्ण हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करू शकत नाही. आणि म्हणून जे पुस्तकांमध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये लिहिलेलं राहतं की कॅरनॉट इज 100% इफिशियंट, रॉंग. हीट रिजेक्ट होते त्याच्यामध्ये. वर्क डन जे होतंय आयसोथर्मल कॉम्प्रेशनची प्रोसेस होते त्याच्यामध्ये हीट रिजेक्ट होते म्हणून ते 100% इफिशियंट नाही राहत. हां मॅक्सिमम इफिशियंट लिहिलेलं राहिलं तर करेक्ट आहे, कारण सगळ्यात जास्त इफिशियन्सी कार्नोट इंजिनची राहते ॲज कम्पेअर टू अदर ऑल इंजिन. ठीक आहे, तर आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे, वर्क डन अपॉन हीट इनपुट काढायचं आपल्याला. तर बघा आता वर्क डन ते सेकंड आणि फोर्थ प्रोसेस तर बघून घ्या एकदा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल वर्क डन किती येणार आहे. इथं बघा, इथं काय झालं W इज इक्वल टू काय होतं NR T1 मायनस T4 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. इथं काय NR T3 मायनस T2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. ठीक आहे, जर मी व्यवस्थित पाहिलं तर मला हे दोन रिलेशन माहिती आहे. T1 ची व्हॅल्यू कोणाच्या बरोबरीला दिली जाऊ शकते T2 च्या, आणि T3 च्या जागी तुम्ही काय लिहू शकता T4 लिहू शकता ना. T3 च्या जागी T4, T1 च्या जागी T2. याला बघा मी चेंज करतोय आता हा, किंवा याला त्या फॉर्म मध्ये घेऊन जाऊ, काहीतरी एक करा. NR T1 च्या जागी मी काय लिहू शकतो T2, T4 च्या जागी मी काय लिहू शकतो T3 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. चालेल, काही हरकत, काही नाही प्रॉब्लेम. ठीक, आता जर मला याच्यासारखंच लिहायचं आहे T3 मायनस T2 जर करायचं असेल तर मागचं पुढे आणि पुढचं मागे करायचं म्हटल्यावर काय करणार, मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. काय म्हणता मायनस NR T3 मायनस T2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. कळलं काय केलं मी, मायनसने मल्टिप्लाय केलं जेणेकरून मायनस T2 प्लस T3 असं इक्वेशन बनतं. T3 समोर लिहिला जातो, T2 मागे लिहिला जातो, 1 मायनस गॅमा. हे भेटलं. वर्क डन चारी प्रोसेस मधले तुमच्या समोर आहे 1 2 3 अँड 4. मग आता या सगळ्यांची काय करणार आपण बेरीज. नेटवर्क पाहिजे ना आपल्याला. सो हिअर हे मिटून देऊ आपण, याचं थांबले झालेलं आहे. तिथं ते मिटवलं असतं पण त्यामध्ये अजून वर्क डन लिहिताना तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाईल. पहिले आपण नेट वर्क काढून घेऊ, क्यू इन काढू आणि मग आपलं काम संपलं. बघा आता W नेट वर्क इज इक्वल टू काय W1 प्लस W2 प्लस W3 प्लस W4. याला आपण नाव द्यायचंच राहून गेलं W2 W3 आणि हे काय तुमचं W4. ठीक आहे, तर मग W1 ची व्हॅल्यू काय T1 V1 लॉग ऑफ V2 बाय V1. तुम्ही पाहिजे तर येणार T1 लॉग ऑफ V2 बाय V1 लिहू शकता. दुसऱ्याची व्हॅल्यू काय NR इंटू T3 मायनस T2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा प्लस W3 ची व्हॅल्यू काय आली आहे T3 V3 लॉग ऑफ V4 बाय V3.
प्लस प्लस मायनस काय म्हणतोय मायनस, याला मायनस मध्येच लिहू मग डायरेक्ट मायनस एन आर T3 मायनस T2 डिवाइड बाय 1 मायनस गॅमा. ठीक बघा एन आर T3 मायनस T2 1 मायनस गॅमा प्लस मध्ये एन आर T3 मायनस T2 1 मायनस गॅमा मायनस मध्ये हे दोन्ही एक दुसऱ्याला मायनस होऊन जातील, झिरो येऊन जाईल त्यांचं. तर नेट वर्क काय भेटलं तुम्हाला, वर्क डन, टोटल वर्क डन काय भेटतंय P1 V1 लॉग ऑफ V2 बाय V1 प्लस P3 V3 लॉग ऑफ V4 बाय V3. ठीक, आता याच्यासोबत काय पाहिजे आपल्याला, अजून नेट हीट इनपुट पाहिजे इफिशियन्सी काढण्यासाठी. Q इनपुट हे तर तुम्हाला माहिती बघा काय की सेकंड प्रोसेस मध्ये आणि चौथ्या प्रोसेस मध्ये हीटची व्हॅल्यू काय 0 आहे. इथं हीट काय होते रिजेक्ट होते. याचा अर्थ हीट कुठे ऍड झाली, फक्त पहिल्या प्रोसेस मध्ये है ना. हीट कुठे ऍड झाली मग फक्त फर्स्ट प्रोसेस मध्ये. आणि फर्स्ट प्रोसेस साठी फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, इथं लिहिलेलं आहे बघा, हेच लिहिलं होतं ना की हीट वर्क डन इज इक्वल टू काय हीट. हीट म्हणजे काय असणार आहे P1 V1 लॉग ऑफ, हेच लिहा P1 V1 लॉग ऑफ V2 बाय V1. That's it. This is your heat input. Just आता efficiency कसं करणार, that efficiency of the Carnot engine is equal to काय होईल W net divided by Q in. W net ची व्हॅल्यू काय P1 V1 log of V2 by V1 plus P3 V3 log of V4 by V3 divided by Q in ची व्हॅल्यू काय P1 V1 log of V2 by V1. This is the formula of efficiency. आता काय करणार, डिवाइड करून घ्या जे करायचं आहे ते. ओके बघा इकडं P1 V1 log of V2 by V1, P1 V1 log of V2 by V1, इकडची बाजू कॅन्सल होऊ शकते. सो दिस डिवाइड बाय दिस. सो इफिशियन्सी ऑफ द Carnot engine इज इक्वल टू 1 प्लस यांना दोघांना कट केला काय येईल 1 प्लस हियर P3 V3 log of V4 by V3 डिवाइड बाय P2 V2 log of V2 by V1. ठीक, आता इथं सगळ्यात मोठं एक अझम्पशन आहे. अझम्पशन इथे एक प्रूफ बी करू शकतो आपण, तर त्याच्यासाठी खूप जास्त डोक्याला ताण घ्यावा लागतो. तुम्ही एवढा काही घ्यायची गरज नाही आहे. तर V1 अपॉन V2 कॅन बी रिटन एज V3 अपॉन V4. रिमेंबर दिस, V1 अपॉन V2 V2 अपॉन V1 इज इक्वल टू V3 अपॉन V4 राहतं. V2 अपॉन V1 इज इक्वल टू V3 अपॉन V4. वी नो दॅट. कसं प्रूफ केलं जातं, जर तुमची शिकायची इच्छा असेल तर PV इक्वल टू NRT, PV रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. हे आयसोथर्मल आणि आयडियाबॅटिक प्रोसेस जे आहेत त्यांचे जे कॉन्स्टंटचे लॉज आहेत, एक आयसोथर्मलसाठी काय राहतो, जसं मी तुम्हाला आता लिहून दाखवलं होतं PV इक्वल टू कॉन्स्टंट, आणि आयडियाबॅटिक साठी राहतो PV इक्वल टू रेस टू पॉवर गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. हे चार प्रोसेस आहेत. चारही प्रोसेसची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड कंपेअर करायची, त्यांना मल्टिप्लाय करायचं, LHS सगळ्यांचे RHS सगळ्यांचे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यावर लास्टला ही व्हॅल्यू भेटते. पण ते तुम्हाला दिलेलं पण नाही आहे, तुमच्या कॉलेजमध्ये शिकवलेलं पण नाही आहे. तुमच्या कॉलेजमध्ये हेच नाही शिकवलं तर हे काय शिकवणार आहे V2 by V1. त्यामुळे तुम्ही ते इग्नोर बी केलं काही हरकत नाही, सोडून द्या ते. हेच पाठ करून ठेवा की V2 अपॉन V1 इज इक्वल टू V3 अपॉन V4. इथं बघा V2 अपॉन V1 यालाच मी असं लिहू शकतो का, आता बघा मग V4 अपॉन V3 रेस टू पॉवर -1 लिहू शकतो असं. आपण काय लिहिलं, मी उलट करून घेतलं ना, V4 अपॉन V3 ला रेसिप्रोकल केलं, याला असं लिहिलं असतं ना तुम्ही 1 अपॉन V4 डिवाइड बाय V3, याची पॉवर +1. वर जाताना पॉवर काय होऊन जाते मायनस, असं लिहिलं जातं ना. न्यूमरेटरची व्हॅल्यू इथं खाली डिनॉमिनेटरला येऊ शकते.
इक्वेशन बनतं पुट करून घ्या. इफिशियन्सी ऑफ द कॅरनॉट इज इक्वल टू 1 प्लस P3V3 च्या जागी काय लिहिणार आता PV इक्वल टू NRT लिहून दिलं होतं मी तुम्हाला. PV इक्वल टू NRT3 डिवाइड बाय P2V2 ला काय लिहू शकता NRT1. सोर्सचं टेम्परेचर आणि सिंकचं टेम्परेचर येते. T1 किंवा T2 लिहू शकता, याला T3 किंवा T4 लिहू शकता. सोर्स आणि सिंकचे टेम्परेचर दिले जातात. इथे लॉग ऑफ V4 बाय V3 ठीक डिवाइड बाय लॉग ऑफ V2 बाय V1 आणि V4 बाय V3 मला कंपेअर करायचं होतं. तर V2 बाय V1 च्या जागी मी काय लिहिणार आहे V4 बाय V3 रेस्ट टू पॉवर -1. So efficiency of the Carnot engine is equal to NR कटले 1 plus T3 log of V4 by V3 divided by T1 log of V4 by V3 raised to power -1 आहे. तसंच लिहून घेतो एक स्टेप वरती वाढवतो मी आता. हे ॲज इट इज लिहून घेतलंय मी खाली NR कॅन्सल करून टाकले. इतकं कळलंय. डेरिवेशन एकदा मस्त लिहून घ्यायचं सगळ्यांनी, परत एकदा बघायचं. जर एकदा तुम्हाला डेरिवेशन समजायला लागले ना मग तुम्हाला थर्मोडायनामिक्स आणि हे जे असे सब्जेक्ट राहतात ज्यांच्यामध्ये 2-3 सब्जेक्ट मेकॅनिक्स आणि थर्मलला सोबत आणलं जातं, मजा येते मला असं शिकायला. पण तुम्हाला या सगळ्या प्रोसेस कळल्या पाहिजे फक्त. त्यासाठी मी एवढं पहिले सांगतो तुम्हाला. इफिशियन्सी ऑफ द कॅरनॉट इज इक्वल टू काय म्हणतात मग 1 प्लस T3 log of V4 by V3 डिवाइड बाय काय होतं T1 log of V4 by V3 रेस्ट टू पॉवर -1 आहे. ही स्टेप इथून कट करून आपण वरती लिहून घेतो सोडलं जाते. ठीक. आता लॉगची प्रॉपर्टी लागते. लॉगच्या प्रॉपर्टी मध्ये पॉवर मायनस नाही होऊ शकत. तुम्ही मॅथ मध्ये शिकले होते मायनस काय कोणती बी पॉवर राहिली ती समोर येऊन जाते है ना. हे शिकले तुम्ही. log x raised to power a can be written as a log of x असं काहीतरी. तीच कन्सेप्ट आपण इथं अप्लाय करतोय. Efficiency of the Carnot is equal to 1 plus T3 log of V4 by V3 divided by minus T1 log of -1 ने मल्टिप्लाय होईल ना. -1 ने मल्टिप्लाय केलं नाही केलं काय फरक पडतो, मायनसच येणार, तीच व्हॅल्यू येते. आता सारख्या झाल्या दोन्ही व्हॅल्यू. लॉग V4 by V3 V4 by V3 कॅन्सल. So efficiency of the Carnot engine is equal to plus minus 1 minus T3 upon T. Here it is your proof. Efficiency of the Carnot engine काय राहतं 1 minus T3 upon T1. ठीक. याला अजून थोडं एक्सप्लेन करून देऊ. डबल एक्सप्लेन करायचा तर प्रश्नच नाही, कारण 3 आता बोर्ड पुसले मी आतापर्यंत. इफिशियन्सी ऑफ द कॅरनॉट T1 इकडे जाऊ शकतं. T1 minus T3 divided by T1. This is also the formula for the efficiency of the Carnot. T1 कसलं टेम्परेचर होतं सोर्सचं ना. T3 कसलं टेम्परेचर होतं सिंकचं. सो असंही लिहिलं जातं टेम्परेचर ऑफ सोर्स मायनस टेम्परेचर ऑफ सिंक divide by temperature of source. Temperature of source minus temperature of sink divided by temperature of source. It is the formula for the efficiency of the Carnot engine. ठीक आहे. आजचं लेक्चर इथंच थांबूया. बरंच मोठं होऊन गेलं आता लेक्चर.